नमस्कार. पारंपरिक स्वाद बाय माधुरी या माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज जो पदार्थ मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्याचं नावच इतकं गोड आणि नाजूक आहे की ते जाणण्याची तुमच्या मनामध्ये खूप उत्सुकता असेल. ते हा पदार्थ आहे सांजोरी. पण त्याच्या आधी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आता आपण ह्या साहित्याकडे जाऊया. या सांजोरीसाठी पहिल्यांदी आपल्याला मऊसूत शिरा करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर पहिल्यांदी मी शिऱ्याचं साहित्य तुम्हाला दाखवते आणि ते कसं करायचं ते पण मी सांगते आहे. ह्या शिऱ्यासाठी मी सगळं हे प्रमाण आहे ना, हे पिठाचं किंवा शिऱ्याचं मी ह्या वाटीने म्हणजे आपल्या वरणाच्या वाटीने घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी जो कटोरी आहे किंवा वाटी आहे ती मी एक भरून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ह्याला भाजण्यासाठी ह्याच वाटीने मी पाव तूप घेतले आणि हे तूप मी मेल्ट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला लागणारे साखर अर्ध्यापेक्षा थोडी जास्त लागते आपल्याला, कारण ती चपाती किंवा सांजोरी गोड लागायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल की इथे मी केशराच्या 15 काड्या घेतल्या आहेत आणि त्या मी काय केलं, पहिल्यांदी मी हे केशर थोडं गरम करून ते थोडं थंड झालंय ते कुटलं आणि त्याचे बारीक बारीक असे बत्त्याने त्याचं मी बारीक पावडर केली आणि मग त्याच्यामध्ये मी गरम दूध घातलं. त्याच्यामुळे छान त्याचा केशरी रंग येतो जो तुम्हाला माझ्या शिऱ्याला आलेला दिसत असेल आता. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आहे 1.25 वाटी पाणी आणि हे 1.25 वाटी पाणी जे आहे आपल्याला कोमट घ्यायची आवश्यकता आहे. आता हे करायचं कसं, पहिल्यांदा कढईमध्ये हे तूप घालायचं. तूप घातल्यानंतर हे बारीक रव्याचा मी उपयोग करते आहे. तर हा बारीक रवा आहे तो भाजून घ्यायचा. हा आपल्या नेहमीप्रमाणे शिऱ्या एवढा भाजून नाही घ्यायचा, 5 ते 7 मिनिटं. मग त्याला तुपाचा पण फ्लेवर लागला पाहिजे आणि त्याचा रंग पण चेंज होता कामा नये, ही आपल्याला काळजी घ्यायला लागेल. त्याच्यामध्ये नंतर काय करायचंय, आपल्याला हे कोमट पाणी आहे ना ते त्याच्यामध्ये घालायचं आणि शिजवून घ्यायचं छान. त्याच्यानंतर हे केशर मिश्रित जे दूध आहे ते त्याच्यामध्ये घालायचं आणि छान सगळं मिक्स करायचं. ह्याला पाण्याचं प्रमाण थोडं जास्त लागतं कारण हा जो शिरा आहे तो सॉफ्ट व्हायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर हे साखर घालायची आहे ह्याच्यामध्ये. ही साखर जसं मी तुम्हाला सांगितलं 1/2 वाटी मी साखर घेतलेली आहे. तर ही साखर ह्याच्यामध्ये घालायची आणि छान असा मऊसूत शिरा आपण करून घ्यायचा आहे. हा तुम्हाला दिसेल पूर्ण मऊ झालेला आहे, हा पूर्ण दिसतो बघा. हाताने केला तो असा चेपला जातो आणि याची छान गोळी पण होते. इतका तो छान व्हायला पाहिजे. आणि हा पूर्ण जो केशरी रंग आहे ना, इव्हन तुम्हाला केशराची काडी पण दिसेल आणि ह्याच्यामध्ये केशरी रंग त्याला ह्याला केशराचा नॅचरल कलर ह्याला आलेला आहे. आणि तुम्हाला आवडत असेल तर वेलचीची पूड पण तुम्ही घालू शकता. मी घालत नाही कारण त्याच्यामध्ये मग केशराचा जो स्वाद आहे तो निघून जातो. आता सांजोरीच्या पिठाचं प्रमाण मी तुम्हाला सांगते. ह्या वाटीनेच मी फ्लॅट मैदा घेतलेला आहे. 1 टेबलस्पून गव्हाचं पीठ आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून पेक्षा जास्त तेल घेतलेलं आहे, सनफ्लॉवर ऑइल आहे. आता आपल्याला करायचं काय आहे की आपल्याला हे जे पीठ आहे, हे मैदा आहे तो घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये हे चांगल्या रीतीने मिक्स करायचं आहे गव्हाचं पीठ आणि त्याच्यानंतर ह्यातला 1 टीस्पून जे तेल आहे ते ह्याच्यामध्ये घालायचं. ह्याच्यामध्ये चवीला मीठ पण घाला तुम्ही आणि छान मऊसूत असं ते तुम्ही पीठ तयार करून घ्या. ह्याला थोडंसं पाणी थोडं जास्त लागतं आणि छान मऊसूत केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, जेव्हा पीठ तयार होईल तेव्हा त्याच्यामध्ये उरलेलं तेल घालून असा सॉफ्ट असा पीठ तयार करायचं. हे बघा किती सॉफ्ट झालेलं आहे, पूर्ण सॉफ्ट झालेलं आहे, तुम्हाला दिसत असेल हे. आता तुम्हाला वाटत असेल की ह्याच्यामध्ये हे पीठ एवढं कमी आणि शिरा जास्त आहे तर असं का, तर त्याचं कारण असं आहे की हे जे पीठ जर आपण एवढं घेतली गोळी तर ह्याचा जो शिऱ्याचा गोळा आहे तो डबल असायला पाहिजे. पीठ हे केवळ आपण त्या पोळीला बांधून घेण्यासाठी करणार आहे आणि त्याला पूर्ण चव देण्यासाठी हे जे पीठ आहे मी अजून थोडं कमी करते कारण मी हे मैदा लावून लाटणार आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मी शिरा घातल्यानंतर हे पूर्ण हा शिरा सगळीकडे पसरायला पाहिजे, अगदी त्याच्या कडांपर्यंत पण पोचायला पाहिजे, तरच त्याची छान चव येते. आणि मग त्याच्यानंतर आपल्या नेहमीच्या तव्यावर किंवा नॉनस्टिक पॅनवर थोडंसं तूप घालून तुम्ही त्याला शॅलो फ्राय करा. खमंग, कुरकुरीत आणि सॉफ्ट अशी तुमची सांजोरी तयार होईल. हे बघा, मगाशी मी तुम्हाला जी गोळी दाखवली होती ती मी हाताने पसरवून नंतर मी ह्या मैद्यामध्ये घोळवून त्याला मी अशी लाटून छान पुरीसारखी घेतली आणि ह्याच्यामध्ये हा एवढा गोळा याने हे जर अर्ध असेल तर जवळजवळ
मी अर्ध्यापेक्षा जास्त शिऱ्याचा गोळा घेऊन हे लाटलेला आहे. तुम्हाला दिसेल पूर्ण हा शिरा शेवटपर्यंत गेलेला आहे, कुठूनही तुम्हाला कडांमध्ये पीठ दिसत नाहीये. आता मी काय करणार आहे, हा तवा आहे त्याच्यामध्ये मी, हा नॉनस्टिक पॅन आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप घातलंय. आता दोन्ही बाजूने खमंग त्याला मी भाजून घेणार आहे. हे बघा, छान असं खमंग भाजून घेणार आहे. हे बघा, आपल्या सांजोरा तयार झाल्यात. किती सुंदर रंग आला आहे, केशरी रंग आला आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर हलका असा बदामी रंग आलेला आहे तुपाचा. आणि त्याच्याबरोबर तुम्ही नुसतं पण खाऊ शकता किंवा लोणच्या बरोबर खाऊ शकता किंवा शुद्ध तुपामध्ये बुडवून पण खाऊ शकता. दुसरी गोष्ट मी आता तुम्हाला जे प्रमाण सांगितलंय ना, ते साधारणपणे त्याच्यामध्ये 8 ते 10 सांजोऱ्या आरामशीर होतात. तुम्ही त्या करून बघा. दुसरी गोष्ट म्हणजे ही जी सांजोरी टिकाऊ आहे, म्हणजे ती तुम्ही जर कुठे प्रवासाला जाताना किंवा ते 4-5 दिवस आरामशीर टिकतात. तर मला पूर्ण विश्वास आहे की तुम्हाला हा सांजोरी, हा माझा पदार्थ खूप आवडला असणार. आणि तुम्ही माझ्यावर पूर्ण विश्वास आहे की माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब कराल, लाईक कराल, शेअर कराल. पुढच्या पदार्थापर्यंत नमस्कार, धन्यवाद.